अलीकडे एक नवीन बिमारी पसरली आहे म्हणे. खूप विचित्र आहे ही बिमारी. फक्त बायकांनाच होते आणि घरातल्या माणसांच्या मते तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कारण बायका वेड्या होत चालल्या आहेत. म्हणजे कोणाला काय झालंय बघा. एकीने नवऱ्याने शिवी दिल्यावर त्याला परत शिवी दिली. दुसरीने तर मुलं हात उगारल्यावर त्याला चक्क थांबवलं. तिसरी अर्ध्या रात्री उठून गाणंच गायला लागली तर चौथी पार दुपारपर्यंत झोपली. आता तुम्हीच सांगा, ही लक्षणे नॉर्मल आहेत का? घरच्यांनी लगेच उपचार सुरू केले. कोणी डॉक्टरांकडे नेलं, कोणी वैद्याकडे, तर कोणी ओझ्याकडे. काही बायकांना तर सुरक्षिततेसाठी खोलीत बंदी करून ठेवण्यात आलं. कारण आजकालच्या बायका जरा जास्तच बोलायला लागल्या आहेत. आणि आपल्याला तर माहितच आहे, जास्त बोलणारी बाई समाजाला नेहमी धोकादायक वाटते. म्हणूनच डॉक्टरांनी अलीकडे या बिमारीवर अभ्यास सुरू केला आहे. आणि डॉक्टरांच्या एक विचित्र गोष्ट लक्षात आली आहे की ही बिमारी बायकांना होतच नाही, ही बिमारी समाजाला होते. कारण ज्या क्षणी एक बाई हिंसेला थांबवते, शिवीला उत्तर देते, रात्री गाणं गाते किंवा दुपारपर्यंत झोपते, त्या क्षणी समाजाला असं वाटतं की काहीतरी बिनसलं आहे. डॉक्टर म्हणतात ही बिमारी धोकादायक आहे, कारण या बिमारीचा काही इलाजच नाही. खरं सांगायचं तर इलाजाची कदाचित गरजही नाही. कारण ही बिमारी पुरुषांच्या ऍक्शनवर रिॲक्शन देते. म्हणजे अपमान नाही, हिंसा नाही, दडपशाही नाही, तर रिॲक्शनही नाही. डॉक्टर म्हणतात खरं तर ही बिमारी काहीच नाही. ही फक्त आदराच्या, स्वातंत्र्याच्या आणि मत मांडण्याच्या अधिकाराच्या कमतरतेची लक्षणे आहे. आशा आहे की येत्या काही पिढ्यांमध्ये ही कमतरता आढळणार नाही आणि मग खरंच सगळं नॉर्मल होईल. कारण त्या दिवशी बायकांना आवाज उठवण्याची गरजच पडणार नाही आणि पुरुषांना भीतीही वाटणार नाही.